नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाची भाजी. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथं मी 250 ग्राम मूग घेतले आहे. हे एक दिवस अगोदरच भिजवून घेतलेले आहे. आता फोडणीसाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर घेतली थोडी चिरून, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि वाटण घेतलं आहे 2 चमचे. यामध्ये कांदा, सुकं खोबरं, आलं, लसूण हे भाजून याची पेस्ट करून घेतली आहे आपण. आता इथे कुकर गरम करायला ठेवला होता. त्यामध्ये आता आपण 2 टेबलस्पून तेल घालणार आहोत. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता हे छान तळतळलं की यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत. कांदा आपण 1 मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा लालसर होत आला यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटोही कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे. आता टोमॅटो लवकर शिजावं यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आहे. यामुळे टोमॅटो लवकर शिजला जातो. आता यामध्ये आपण सुके मसाले घातले. पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, 1.5 चमचा लाल तिखट घातलं आहे. आता हे मसाले आपण परतून घेऊ आपण. मसाले परतून झाले की यामध्ये आपण हे वाटण घालणार आहोत. ते छान मसाले सगळे परतून झाले. यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहोत. हे मसाले आपण शिजवून घेऊ या पाण्यामध्ये. कोथिंबीर घालू. सुरुवातीला आपण कोथिंबीर घातली की भाजीला चव खूप छान येते. त्याला एक वाफ काढली आपण. मसाले छान मस्त शिजून तयार झाले. आता यामध्ये आपण मूग घालून घेऊ. मसाल्यामध्ये मूग छान मिक्स करून घेऊ. भाजी मिक्स करून झाली. आता यामध्ये आपण थोडं आणखी पाणी घालणार आहोत. त्या भाजीमध्ये तुम्हाला पाणी घालायचं नसेल तर ही भाजी वाफेवरही छान होते. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. गरम मसाला अर्धा चमचा घातला आहे. भाजी सगळी मिक्स करून आपण इथे कुकरचे झाकण लावून घेऊ आणि आपण एक शिट्टी करून घेऊ. कुकर थोडा थंड झाला की झाकण काढून इथे बघूया भाजी अगदी छान शिजली आहे. आता हे आपण सर्व करूया. अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवून बघा आणि स्मिताज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.